भगवद्गीता आणि गीतेमध्ये चालू असलेला आपला 9व्या क्रमांकाचा श्लोक काल आपण पाहत होतो. काय म्हणतायत 9व्या श्लोकामध्ये भगवंत, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. कुठलेही कर्म जे आहे ती कशासाठी कर, तर यज्ञार्थात कर्मणः, त्यागाच्या उद्देशाने जी काही कर्म करशील ती सर्वच्या सर्व कर्म यज्ञाच्या उद्देशाने म्हणजे त्यागाच्या उद्देशाने अथवा यज्ञासाठी केल्या जाणाऱ्या जी कर्म आहेत ती कर्म तू कर. कर्मणः अन्यत्र, दुसऱ्या बाजूला त्या व्यतिरिक्त जी कर्म फक्त शास्त्र विहित कर्म आहेत. थोडक्यात सांगायचं तात्पर्य या ठिकाणी की जी कर्म शास्त्र विहित आहे त्याच कर्माचं अनुष्ठान हे अर्जुना तू कर. लोकोयम कर्मबंधनः, आणि त्या कर्माच्या व्यतिरिक्त शास्त्र विहित कर्माच्या व्यतिरिक्त जी कर्म आहे ती सर्वच्या सर्व कर्म काय, कर्मबंधनः, त्या कर्मांच्या द्वारे जी कर्म शास्त्र विहित नाही त्या कर्मांच्या द्वारे काय होत आहे, तर हा संपूर्ण मनुष्य समुदाय अथवा आहे सर्वच्या सर्वजण अशा प्रकारची जे कर्म करतात ती सर्वच्या सर्व कर्म काय करतायत, त्यांना बंधनामध्ये टाकतायत. कर्म बंधना म्हणजे जे करायचंच असेल अलग का म्हणून शास्त्र काय म्हणतं, एका ठिकाणी शास्त्र पुढे जाऊन एका ठिकाणी सांगतं ज्या कर्माचं प्रत्यक्ष फळ आम्हाला प्राप्त होतं अथवा ज्या कर्माचं आम्हाला प्रत्यक्ष फळ समोर दिसतं. मी आता ही खोली साफ केली, आश्रम साफ केला, स्वच्छता केली, झाडून पुसून सगळं घेतलं, त्याचा असणारं फळ काय, आश्रम स्वच्छ झाला. म्हणजे ज्या कर्माचं आपल्याला प्रत्यक्ष फळ दिसतं त्या कर्माची अप्रत्यक्ष कल्पना शास्त्र म्हणतं करू नये. कारण झालं, संपला, आश्रम झाडला पुसला, आश्रम स्वच्छ झाला, हे त्याचं फळ आहे. पुन्हा त्यातून काहीतरी अलौकिक कर्म निर्माण होईल, अलौकिक फळ निर्माण होईल अशी कल्पना करू नये. आणि म्हणून त्याकरता सांगितलं येतं की जी कर्म मग अलौकिक कल्पना कशाची केली जाते, जी शास्त्र विहित कर्म आहे, प्रत्यक्ष अनुमानित्या यस्तु उपायो न बुध्यते. शास्त्र म्हणतं प्रत्यक्ष आणि अनुमान या दोघांद्वारे जी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही त्या गोष्टीचं ज्ञान एनम विदंती वेदेन. अशा गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टींचं ज्ञान की ज्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष अथवा अनुमानाने प्राप्त होत नाही त्या सर्व गोष्टींचं ज्ञान आम्हाला शास्त्र करून देतं. एनम विदंती वेदेन तस्मात् वेदस्य वेदता. म्हणून शास्त्राचं शास्त्रत्व आहे की कुठल्याही गोष्टीचं ज्ञान आम्हाला कसं होतं, एकदा प्रत्यक्ष होतं म्हणजे ती गोष्ट समोर पाहिल्यानंतर त्या गोष्टीचं ज्ञान होतं. अथवा अनुमान करतो आम्ही, ही गाडी आली म्हणजे हा आला, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे निश्चितपणे अग्नी असलाच पाहिजे. हे काय झालं, अनुमान झालं. परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींचं ज्ञान आम्हाला प्रत्यक्ष अथवा अनुमानाने सुद्धा होत नाही. अशा गोष्टींचं ज्ञान आम्हाला शास्त्र करून देतं की असं आहे, हे काम केल्यानंतर तुला स्वर्ग लोकाची प्राप्ती होईल, हे काम केल्यानंतर तुला अमुक लोकाची प्राप्ती होईल, हे काम केल्यानंतर तुला याचं हे फळ अदृष्ट जी फलं आहे या अदृष्ट फल किंवा अदृष्ट फलाची कल्पना जी आहे, अदृष्ट फलाची कल्पना फक्त शास्त्रच करतं, त्यात व्यतिरिक्त कोणाने. म्हणून अशा प्रकारे ज्या कर्माचं प्रत्यक्ष फळ आम्हाला प्राप्त होतं त्या कर्माचं अप्रत्यक्ष फलाची कल्पना करू नये असं शास्त्र स्पष्टपणे सांगतं. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगेल, म्हणून तुला जी काही कर्म करायची ती कशा असावीत, यज्ञार्थात कर्मणो. यज्ञ शब्दाने या ठिकाणी शास्त्रविहित कर्मच जे आहेत त्याच कर्माचं अनुष्ठान तुला तुझ्या जीवनामध्ये करायचं आहे. तद व्यतिरिक्त अन्यत्र तू जेवढी कर्म करायला जाशील ती सर्वच्या सर्व कर्म
काय करणार आहे ते? लोकोयम कर्मबंधन. म्हणजे जर शास्त्रविहित तू कर्म केलं नाही, फक्त लौकिक तुला वाटलं, मला वाटलं म्हणून करतोय, हे वाटून जे आपण कर्म करतो हे सर्वच्या सर्व कर्म एक तर त्याचं फल काही प्राप्त होत नाही, अथवा प्राप्त झालेलं फल आम्हाला निश्चितपणे बंधनामध्ये घेऊन जातं. आणि म्हणून तू काय कर? तदर्थम. तदर्थम म्हणजे म्हणून तू काय कर? कर्म कौन्तेय. तू काय कर तर कशा प्रकारे कर? मुक्त संघ. म्हणजे त्याच्यामध्ये कर्म करत असताना शास्त्रविहित नित्य कर्म जी करत असतोस त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती. सातत्याने एकच विषय सांगितलाय, आसक्तीरहित कर्म करायची आहेत, परंतु त्याच्यामध्ये असणारी, काल सांगितलं त्याप्रमाणे त्यामध्ये असणारा भाव, कोणत्या भावाने करतोय. प्रत्येक जण कर्म करत असतो, परंतु कर्म करत असताना त्या कर्माच्या मागे एकच कर्म अनेक प्रकारचे लोक करत असतात, परंतु त्याच्या मागे असणारा प्रत्येकाचा भाव काय आहे? देवालयामध्ये प्रत्येक येतोय नमस्कार करायला, परंतु नमस्कार करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा भाव हा भिन्न भिन्न स्वरूपाचा आहे. कोणाला काहीतरी संकट आला असेल म्हणून आला असेल, कोणाला काही धनसंपत्ती पाहिजे म्हणून आला असेल, कोणाचं काही भांडणं झालेलं असेल म्हणून आला असेल, कोणाला काहीच नको फक्त आपला देवळावरनं चाललोय म्हणून आला असेल, कोणी नित्यकर्म देवाचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणून आला असा. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाचा एकाच देवाचं दर्शन घेत असताना ज्याप्रमाणे प्रत्येकाचा असणारा भाव ज्याप्रमाणे भिन्न आहे, आणि जसा भाव ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव वयाम्यहम्, त्याला त्या त्याप्रमाणेच मी काय करतो, त्या त्या कर्माची फळं मी त्याला देत राहतो. मग जसा जसा भाव त्या त्याप्रमाणे फळ. आणि म्हणून अशा प्रकारे जी कर्म आसक्ती रहित आपण, मला असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे, ठीक आहे, कर त्याचं फळ उपभोग, कर त्याचं फळ उपभोग. परंतु जो फक्त आणि फक्त हे कर्म कशासाठी करतोय, ते माझं नित्य कर्म आहे, हे मला केलंच पाहिजे या भावनेने कुठल्याही प्रकारची मनामध्ये फलसंधी रहित एवढंच फळ मिळालं पाहिजे, एवढं मार्जिन मिळालं पाहिजे, कुठल्याच प्रकारचं मार्जिन, कुठल्याच प्रकारचं फलाभिसंधी रहित करत नाही, तोच मुक्त संग समाचर. अशा प्रकारची जी कर्म आहेत ती त्याला बंधनाला घेऊन जात नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तात्पर्य काय या श्लोकाचा, की जी कर्म आपण आसक्तीने करत राहतो, त्यामध्ये आसक्ती असते, भाव आसक्ती भावाने करत असतो, ती कर्म आम्हाला बंधनामध्ये टाकतात. बंधनामध्ये काय टाकतात म्हणजे काय, ती सर्वच्या सर्व कर्म बंधनात टाकणं म्हणजे काय, बांधून ठेवत नाही, तर बंधनात टाकणं म्हणजे तीच कर्म आमची पुनर्जन्माला हेतू होतात. म्हणून कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन सूत्र सांगितलं. कर्मयोगाचा असणारा अत्यंत महत्वाचा सिद्धांत कोणता, तर तो महत्वाचा सिद्धांत त्या श्लोकातून प्रतिपादित केला. म्हणून त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थित व्याख्यान त्याचं केलं. 4 सूत्र सांगितली. कर्मण्येवाधिकार, कर्म तुला केलीच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी कर्म करणार नाही म्हणून तेच सांगितलं. नाही कश्चित क्षणमपि जाततिष्ठत्य कर्म करतो. कोणीही त्या भूतलावर आलेला प्रत्येक जीव हा कर्म करतच राहतो, कर्म न करता मी बसून राहील असं कुठलाच जीव नाही. आणि म्हणून कर्मण्येवाधिकार असते, तुझा सुद्धा कर्मामध्येच अधिकार आहे, परंतु ते कर्म करत असताना मा फलेषु कदाचन, ती कर्म करत असताना त्याच्यामध्ये असणारी जी फलाची आसक्ती, एवढंच फळ प्राप्त झाले आहे, हेच झालं पाहिजे तेच झालं पाहिजे, अशा प्रकारची जी आसक्ती आहे, आसक्ती सोडून, मग आसक्ती कशा सोडशील, तर हे मी जे कर्तव्य कर्म करत आहे ते कोणत्या बुद्धीने, ईश्वरार्पण बुद्धीने ज्यावेळेस आपण कर्म करू त्याच वेळी त्या कर्मामध्ये असणारी आसक्ती आपली कमी कमी होत जाईल. की काय जे करतो, म्हणून पत्रम पुष्पम, जे काही त्या परमेश्वरालाच अर्पण करतोय, ही जी कर्म करतो आहे मी, हे सगळीच्या सर्व कर्म त्या परमेश्वराची पूजा आहे या भावनेने मी ज्यावेळेस करत राहतो, त्याच वेळेस
हा कर्मफल हेतुर्भू, त्या कर्माचा आलं असणारं फळ अत्यंत पण सांगितलं, अत्यंत महत्वाचं आहे हे सूत्र. तेच इथे सांगितलं. कर्मफल हेतुर्भू, कर्माचं असणारं फल हेतू भूहू, तू जी कर्म करत आहे त्याचं असणारं कर्मफल हेतू होणं म्हणजे पुनर्जन्माला कारण होणं. तीच असणारी कर्माची फळं, कारण ते संपूर्ण काय होईल, संचित प्रारब्ध आगामी या न्यायाने ती सर्वच्या सर्व कर्माची फळं आगामी कर्मामध्ये जातील. पुन्हा गेल्यानंतर संचितातले जे परिपक्व होतील ते प्रारब्ध आगामी, संचित प्रारब्ध आगामी असलं हे सगळं काय आहे, हे सगळं असलं कर्माचं चक्र आहे. जन्म मृत्यू पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. शंकराचार्य म्हणतात फार सुंदर की काय सगळं जन्म आणि मृत्यूचं हे चक्रच आहे. आणि जन्म मृत्यूच्या चक्राचा मूलभूत आधार काय आहे, तर ह्या जन्म आणि मृत्यूच्या चक्राचा मूलभूत आधार म्हणजे आम्ही जी कर्म करतो ही सर्वच्या सर्व कर्म आम्हाला त्या बंधनामध्ये घेऊन जातात. आणि एकदा त्या बंधनामध्ये आपण गुंतलो की हा आहे सगळा 84 लक्ष योनींचा फेरा. एक नाही, एवढ्या लक्ष योनी फिरल्यानंतर मनुष्याच्या पुन्हा जन्माची प्राप्ती. आणि म्हणून त्या ठिकाणी आचार्य काय म्हणतात, दुर्लभम त्रयम, दुर्लभ सांगितला मनुष्यजन्म. दुर्लभम त्रयमेवैतद्दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय. या 3 गोष्टी आचार्य म्हणतात अत्यंत दुर्लभ सांगितल्या म्हणून आचार्याने. हे मनुष्य शरीर, कारण हा विचार जो आहे, हा विचार जो आता आपण पाहत आहोत, हा फक्त आणि फक्त मनुष्य जन्मामध्येच हा विचार करू शकतो, त्या व्यतिरिक्त कुठंच नाही. आणि मनुष्य जन्मामध्ये सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे हा. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्ध आहे. हा विचार जाणण्याचा हजारो लोकांमध्ये एवढा सहज आणि सुलभ नाही हा विचार. एखादाच हा जाणण्याचा प्रयत्न करून, त्याच्यासाठी काय पाहिजे, त्याच्यापासून प्रामुख्याने बुद्धिशुद्ध पाहिजे. आम्हाला अर्थ कधी कधी का होत नाही, अर्थ न होण्याचं कारण आमच्या बुद्धीवर अजून ती आवरणं आहेत. कोणती, काम क्रोध लोभ मोह ही आवरणं असल्यामुळे त्याचा असणारा यथार्थ अर्थ आम्हाला अजून होत नाही, सापडत नाही. मग आम्हाला वाटतं पाठ जड झाला. पाठ जड नाही, पाठ सहज आहे, सोपं आहे. परंतु त्याच्यासाठी असणारं म्हणून अधिकारित्व सांगितलं. विवेक वैराग्य समाधी षटक संपत्ती मुमुक्षत्व असो, या ठिकाणी मनुष्यामध्ये सुद्धा हजारो लोकांमध्ये एखादाच या शास्त्रासाठी प्रवृत्त होतो. आणि प्रवृत्त झाल्यानंतर मुमुक्षत्व, प्रवृत्त त्याला जाणलं पाहिजे. हे जाणल्यानंतर मुमुक्ष मोक्तुम इच्छा, परमेश्वर काय आहे ही जाणण्याची इच्छा सुद्धा होणं अत्यंत गरजेचं. सगळं चाललंय पण परमेश्वर काय आहे जाणण्याची अजून इच्छाच नाही मनामध्ये. आणि मग परमेश्वर जाणण्याची इच्छा कधी होईल, आचार्य म्हणतील महापुरुष संशय. ज्या वेळेस त्याचा एका महापुरुषाशी संग होईल, साधूशी सद्गुरूंशी त्याचा संग होईल, त्याच वेळेस त्याला तो परमेश्वर काय आहे ते जाणण्याची त्याच्या मनामध्ये इच्छा होईल. म्हणून त्यासाठी सद्गुरूंचा असणारा सहवास, सद्गुरूंचा असणारा सत्संग अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून त्या ठिकाणी आचार्य पुन्हा म्हणतात सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मुख. एकदा त्या सद्गुरूंचा संग त्याला प्राप्त झाला की काय होणार आहे, सत्संगत्वे निसंगत्व, त्याला निसंग करून टाकतात. निसंग म्हणजे व्यवहारामध्ये असणारी आसक्ती, ही सगळी व्यवहाराची असणारी आसक्ती, मला इकडे जायचं अमुक करायचं तमुक करायचं, या सगळी जी आसक्ती आहे सर्वच्या सर्व आसक्ती नाश करून टाकतो. निसंगत्वे निर्मोहत्व. अशा प्रकारे व्यावहारिक आसक्ती ज्यावेळेस आमची संपती त्यावेळी काय होतं, निसंगत्वे निर्मोहत्व. निर्मोह, कुठल्याही प्रकारचा मोह त्याच्या मनामध्ये आता राहत नाही. मग अशा प्रकारे एकदा तो निर्मोह झाला, मनामध्ये कुठलाच मोह आता राहिला नाही,
निर्मोहत्वे निश्चल तत्व, मोहाचा नाश झाल्याशिवाय तत्वाची निश्चितता होत नाही. जे तत्व जे आहे जीवनामध्ये प्राप्त करण्याचं, कोणतं? फक्त आणि फक्त परमेश्वरच मला प्राप्त झाला पाहिजे. तद व्यतिरिक्त म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर ती व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे, ही व्यवसायात्मिका बुद्धी जोपर्यंत जीवनामध्ये होत नाही तोपर्यंत निर्मोहत्वे निश्चल तत्व, तत्व त्याचं निश्चल होत नाही. निश्चल तत्वे, आणि एकदा तत्व निश्चित झालं कोणतं की काही नाही, फक्त जीवनामध्ये मला परमेश्वरच प्राप्त करायचा आहे, तद व्यतिरिक्त मला काही करायचं नाही. अशा प्रकारे जे तत्व एकदा त्याचं निश्चित झाल्यानंतर काय होतं? निश्चल तत्वे जीवन मुक्ती. ही एकदा तत्व निश्चित व्हायला पाहिजे. आपलं काय होतंय, आमचं अजून तत्वच निश्चित होत नाही. प्रॉब्लेम काय होतोय आमचा? सर्व साधकांचा प्रॉब्लेम एकच होतो, आमचं कोणाचंच तत्व निश्चित होत नाही. अनेक वर्ष साधना चालली आहे, परंतु ही साधना चालत असताना अनेक प्रकारचे गुरु, सद्गुरु, अनेक प्रकारचे उपदेश, या सगळ्या काय होतं, याच्यामध्ये सगळा गुरफटला जातो. आणि याच्यामध्ये एकदा गुरफटला गेला की त्याला नक्की काय करायचंय? मग 4 दिवस ही उपासना, पुन्हा 10 दिवस ही उपासना, पुन्हा 15 दिवस ती उपासना, पुन्हा महिनाभर ही उपासना. अशा प्रकारे सर्व असणारा जो काळ जीवनाचा फक्त आणि फक्त त्याच्यामध्येच त्याचा वाया जातो. वास्तविक जे तत्व निश्चित करायचंय, ते तत्व प्राप्त करायचं, तत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न होत नाही. आणि मग शेवटी काय म्हणायचं, इतकी साधना केली, एवढं हे केलं, एवढं अनुष्ठान केलं, तरी सुद्धा कशाची प्राप्ती होत नाही, मन अजून शांत होत नाही. शांत न होण्याचं कारण बुद्धी अजून स्थिरच झालेली नाहीये. निश्चल तत्व सांगितलं, बुद्धी जोपर्यंत म्हणून सारखं दुसऱ्या अध्यायात तोच सगळा विषय मांडला आपल्या. व्यवसायात्मिका बुद्धी, बुद्धी जोपर्यंत स्थिर होत नाही परमेश्वराशी, परमेश्वर तत्वाची, तोपर्यंत तुम्हाला मोक्षाची प्राप्ती नाही, किंवा त्या अत्यंत निरतिशय आनंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती जी आहे याची फलप्राप्ती काय? हे सगळं शिकण्याची, गीता शिकल्यानंतर काय मिळणार आहे? गीता शिकल्यानंतर काही दुसरं मिळणार नाही. एकच गोष्ट निश्चितपणे मिळणार, काय? आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती. जो आनंद प्राप्त करण्यासाठी आजपर्यंत आम्ही सातत्याने इकडे फिरत होतो, तिकडे फिरत होतो, अमुक मध्ये घर घेऊ, जमीन घेऊ, बंगला घेऊ, अमुक घेऊ, तमुक घेऊ, नातू आले, हे आले, ते आले, सगळ्यांमध्ये तो आनंद शोधत होतो. तो आनंद, अरे हा आनंद कुठेच नाही, हा इथेच आहे. ज्याला मी बाहेर शोधतोय तो आनंद वास्तविक माझ्या आतमध्येच आहे, हे एकदा त्याला कळलं की मग काय, त्याचं बाहेर फिरणं बंद होऊन जातं. आणि तो जो निरतिशय आनंद की तो आनंदाचा कधीच कमी होत नाही. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे या भावाला तो प्राप्त होतो. सर्वत्र त्याला फक्त निर्विषय, कुठल्याही प्रकारच्या विषयाविना तो स्वतःमध्ये रममान राहायला शिकतो. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस तो स्वतःमध्ये रममान होतो त्याच वेळी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती शक्य होते. आणि हे जे आहे ह्या फलाची प्राप्ती गीता शिकल्यानंतर आपल्याला होते. आणि म्हणजे अशा प्रकारे मग त्याकरता काय केलं पाहिजे तर इथे सांगितलं, त्याकरता की जी कर्म आपण करू ती सर्वच्या सर्व कर्म आसक्ती रहित होऊन कर. आणि म्हणून आसक्ती रहित होऊन कर. आणि ती कशासाठी कर तर फक्त आणि फक्त शास्त्रविहित कर्म सांगितलेले आहे, ती शास्त्रविहित कर्माचंच अनुष्ठान तू तुझ्या जीवनामध्ये कर. आचार्य काय भाष्य म्हणतात त्याच्यावर बघू आपण. आचार्य काय म्हणतात, यज्ञ वै विष्णु इति श्रुते हे यज्ञ ईश्वर तदर्थम यत् क्रियते तत् यज्ञात् तत्कर्म तस्मात् कर्मणः अन्यत्र अन्येन कर्मणा लोकः अयम् अधिकृतः कृत कर्मकृता कर्मवन्दनः कर्मवन्दनं यस्य सः
अयम कर्मबंधनो लोको न तो यज्ञार्थात् अतः तदर्थम यज्ञार्थम कर्म कौन्तेय मुक्त संगः कर्मफल संग वर्जितः सन समाचर निवर्तय. म्हणजे अशा प्रकारे यज्ञ म्हणजे काय? यज्ञो वै विष्णु, त्यागाची क्रिया, द्रव्य उद्देशेने त्यागाची असणारी क्रिया म्हणजेच यज्ञ. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण त्याग करतो. कारण यज्ञामध्ये आपण काय करतो? प्रत्येक गोष्टीचा, ती हवी जी आहे, जी समिधा आहे, जे आज्य आहे, जे चारू आहे, जे काय आहे ते काय आपण करतो? देवता उद्देशेन हविः त्यागः इति यज्ञः. शास्त्र यज्ञाची व्याख्या करत देवताच्या उद्देशेने त्या त्या गोष्टींचा त्याग म्हणजेच यज्ञ. मग यज्ञ म्हणजे काय? त्याग. आणि म्हणून अशा प्रकारे यज्ञो वै विष्णु, यज्ञ कसा आहे म्हणून विष्णूची असणारी ती पूजा. यज्ञो वै विष्णु, यज्ञात म्हणून काय? तो यज्ञ म्हणजे त्यागाची असणारी प्रत्येक क्रिया ही विष्णुवयच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे यज्ञ विष्णू स्वरूप आहे. या श्रुतीप्रमाणे आपण जो यज्ञ करत आहो हा सुद्धा कसा आहे? हा यज्ञ ईश्वरच आहे. हे सगळी जे काय आपण कर्म करतो, कोणती कर्म? आसक्ती विरहित, कुठल्याही प्रकारची आसक्ती मनामध्ये न ठेवता जी कर्म आपण करतो ती सर्वच्या सर्व कर्म यज्ञ स्वरूपाची आहेत. आणि त्याच्यासाठी जे कर्म केले जाते ते यज्ञार्थ कर्म आहे. आणि अशा प्रकारे त्या त्यागाच्या वृत्तीने जे आपण कर्म करतो ती सर्वच्या सर्व कर्म यज्ञार्थ कर्म आहे. जेवढी कर्म आपण काही जी करू, पण ज्या कर्मामध्ये स्वार्थ नाही, त्याग म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये स्वार्थाची कामना ठेवून की ज्यातनं हे झालंच पाहिजे अशा प्रकारची कामना न ठेवता जी कर्म आपल्या हातून होतात ही सर्वच्या सर्व कर्म काय? यज्ञार्थ कर्म आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे त्या कर्मा व्यतिरिक्त म्हणजे अशा प्रकारची जी यज्ञार्थ कर्म आहेत, मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मोह आसक्ती न ठेवता होणारी कर्म, त्यांच्या व्यतिरिक्त, त्या कर्माच्या व्यतिरिक्त दुसरी कर्मे करणारा अधिकारी मनुष्य समुदाय कर्मबंधयुक्त होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे जो त्यागाची भावना न ठेवता फलउद्दिष्याची भावना मनामध्ये ठेवतो, याचं हे मला फळ प्राप्त झालं पाहिजे, याचा अमुक फळ प्राप्त झालंच पाहिजे, अशा प्रकारे फलाची कामना मनामध्ये ठेवून जी कर्म आम्ही करतो ती सर्वच्या सर्व फल उद्देशाने केलेली कर्म काय करतात? कर्मबंधयुक्त होतो. ती मनुष्याला बंधनासाठीच कारणीभूत होतात. आणि म्हणून अशा प्रकारे परंतु जी कर्म आम्ही कोणत्या बुद्धीने करतो? तर जी कर्म आम्ही ईश्वरार्पण बुद्धीने करतो ती केलेली कर्म आम्हाला कर्मबंधनामध्ये टाकत नाही. आणि जी स्वार्थाच्या हेतूने करतो, फलाकांक्षेने करतो, ती सर्व कर्म आम्हाला फलबंधनामध्ये टाकतात अथवा बंधयुक्त त्या कर्माने होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे ईश्वरार्पण बुद्धीने केलेली कर्म आम्हाला फल बंधनामध्ये टाकत नाही. आणि म्हणून काय? तर हे कौंतेय तू काय कर? कर्मफळ व आसक्ती रहित होऊन ईश्वरार्पण बुद्धीने कर्माचे आचरण कर. म्हणून जी काय तुझ्या हातातनं कर्म होणार आहे ही सर्वच्या सर्व कर्म काय कर? ईश्वरार्पण बुद्धीने कर. म्हणजे ही जी काही आपण करतोय कर्म ही सर्वच्या सर्व कर्म ही मी ईश्वरार्पित्यर्थ म्हणून करतो आहो ही भावना मनामध्ये ठेवून ज्यावेळेस आपण ती कर्म करू तीच कर्म आपली चित्ताला शुद्धीसाठी कारण होणार आहे. कारण काय होणार आहे यातनं? कशासाठी कर्मयोग करायचा? कर्ममूलाचा मूलभूत सिद्धांत काय? ते चित्तशुद्धी. जोपर्यंत चित्ताची शुद्धी होत नाही कर्माद्वारे, आणि त्या दुसरा काही इलाज नाही, कर्म करूनच चित्तशुद्धी. आणि जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही
तो पण विवेक वैराग्याची त्याला प्राप्ती होऊ शकत नाही. मनामध्ये असणारं किल्मिष काम क्रोध यांचा जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत त्या सात्विक गुणाची वृद्धी होणार नाही. जोपर्यंत सात्विक गुणाची वृद्धी होणार नाही तोपर्यंत ज्ञान निष्ठा किंवा ज्ञान प्राप्त करण्यासाठी जे अधिकारित्व पाहिजे ते अधिकारित्व त्याला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून त्यासाठी अंतःकरणाची असणारी शुद्धी करण्याकरिता म्हणून आम्हाला कर्म करायची आहेत. मग ती कर्म कशा प्रकारे करायची, ती आसक्ती रहित होऊन केली तर लवकरात लवकर चित्ताची शुद्धी होईल आणि चित्तशुद्धीद्वारा ज्ञाननिष्ठा प्राप्त होईल. आणि म्हणून अशा प्रकारे अधिकारी इतहाच्या अधिकृतेन कर्म कर्तव्य, म्हणजे अधिकारी आहेत कर्माचा. कर्माचा अधिकारी हा फक्त मनुष्यच आहे. मनुष्या व्यतिरिक्त अन्य ज्या योनी आहेत त्या भोग योनी हा सांगितल्या. मागच्या पाठात झालं, देवयोनी असो, पशुयोनी असो, अन्य कुठल्या योनी असो, त्या त्या कर्माची फलं ते त्या त्या ठिकाणी भोगतात. फक्त मनुष्य जन्मामध्येच कर्म करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून अधिकारी जो आहे त्या अधिकाराने काय केलं पाहिजे, तर कर्म केलंच पाहिजे. कारण का, त्याचं असणारं उत्तर उच्च श्लोकातून या ठिकाणी भगवान देतात. काय म्हणतात भगवान, सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाचा प्रजापती अनेन प्रसविश्वध्वम एष वोत्विष्ट कामदुक. काय केलं ब्रह्मदेवाने, सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव. या ब्रह्मदेवांनी काय केलं, प्रजापती ब्रह्मदेवाने सृष्टीच्या आधी काळात संपूर्ण ज्या सृष्टीची ज्यावेळेस त्याला आता निर्मिती करायची होती असं ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं. त्यावेळेस त्यांनी काय केलं, तर सृष्टीच्या अधिकाल कर्तव्य कर्माच्या विधानासहित काय कोणी केलं पाहिजे, अला वेदो अखिल धर्म मूलम आपण म्हणतो. या सगळ्या कर्तव्य कर्माचं शास्त्राचं मूल काय, तर शास्त्र वेद आपण मूल म्हणतो. त्याच्यातून आपल्याला सगळ्याला सांगितलं काय करायचं, काय करायचं. विधी निषेधात्मक कर्म दोन्ही सांगितलं, काय करायचं हे पण सांगितलं. संध्या उपासित यावन जीवग्निहोत्रम याद वगैरे वगैरे अनेक कर्म सांगितली. ही सर्व कर्म विधी, ही कर्म करायची. न कलंजम भक्षेत न सुरम पिबेत अक्षैर्मादिव्यती, ही निषेधात्मक सांगितली, ही करायची नाही. मांसाहार करू नये, न करंजम भक्षयेत न सुराम पिबेत, दारू आदी पिऊ नये, अक्षैरमा दिव्य ही ज्यूत आदी खेळू नये. म्हणजे निषेधात्मक कर्म सुद्धा शास्त्र सांगतं. आणि जी करायची ती नित्य कर्म ती सुद्धा शास्त्र विधी आणि निषेधात्मक. काय करायचंय आणि काय करायचं नाही हे दोन्ही शास्त्राने सांगून ठेवलं. आणि अशा प्रकारे कधी सृष्टीच्या आधी ब्रह्मदेवाने ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती केली त्याच वेळेस ब्रह्मदेवाने सृष्टीच्या आधी काळात कर्तव्य कर्माच्या विधानासहित कोणतं काय कर्तव्य कर्म आहे, कोणी काय केलं पाहिजे, कोणी काय केलं नाही पाहिजे हे सुद्धा, म्हणजे कर्तव्य कर्माच्या विधानासहित प्रजेची, म्हणजे या संपूर्ण काय केली, प्रजेची, सृष्टीची, मनुष्यांची काय केली, रचना केली. आणि रचना केल्यानंतर काय म्हणलं, ब्रह्मदेवाने त्यांना उपदेश केला. त्यांना म्हणते की तुम्ही तुमच्या कर्तव्य कर्माद्वारे या सर्वांची वृद्धी करा. आपण जी कर्म करू या कर्माच्याच द्वारे याची काय होणार आहे, वृद्धी होणार आहे. आणि हा कर्तव्य रूपी यज्ञ तुम्हा लोकांना कर्तव्य पालनाची अवश्य सामुग्री प्रदान करणारा हो. अनेन प्रसविश्वद्धम हे वस्विष्ट कामधुक, याच्याद्वारे अशा प्रकारे ही जी मी तुम्हाला कर्तव्य कर्म दिलेली आहे या कर्तव्य कर्माचे अनुष्ठान करत करत कर्तव्य कर्माद्वारे तुम्ही काय करा, सर्वांची वृद्धी करा. त्या त्या कर्माच्या द्वारे सर्वांची आपण करून काय वृद्धी करा. आणि हा कर्तव्य कर्मरूप यज्ञ तुम्हा लोकांचं काय करेल, निश्चितपणे कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे सहयज्ञ आचार्य काय म्हणतात त्याच्या भाष्य, सहयज्ञ म्हणजे काय, यज्ञसहिता प्रजा त्रयोवर्णा ताः सृष्ट्वा उत्पाद्य पुरा सर्गाद उवाच उक्तवान प्रजापती प्रजानां स्रष्टा
अनेन यज्ञेन प्रसविष्वध्वं प्रसवो वृद्धिः उत्पत्तिः तां कुरुध्वम् एष यज्ञो वै युष्माकम् अस्तु भवतु इष्टकाम धुक इष्टान् अभिप्रेतान् कामान् फलविशेषान् दोग्धि इति इष्टकाम धुकः। या ठिकाणी आचार्य म्हणतात, आचार्य भाष्य करतात काय, सृष्टीच्या प्रारंभी श्लोकाचा असणारा आचार्यांचा भाष्य, कधी आत्ता नाही तर सृष्टीच्या आरंभी यज्ञासहित या तिन्ही वर्णाची रचना करून संपूर्ण सृष्टीची रचना करून काय केलं त्यांनी, जगदाची उत्पत्ती करणाऱ्या प्रजापती ब्रह्मदेव म्हणाले, ब्रह्मदेव काय म्हणाले, या यज्ञाद्वारे जे काय सांगितलं विहित कर्म किंवा शास्त्रोक्त कर्म, त्या कर्माद्वारे किंवा त्या कर्माचं असणारं फल, त्याद्वारे काय, या यज्ञाद्वारे या सृष्टीच्या प्रारंभी यज्ञासहित या तिन्ही वर्णाची रचना करून जगताची उत्पत्ती करणाऱ्या प्रजापती ब्रह्मदेव म्हणाले, या यज्ञाद्वारे तुम्ही लोकांची वृद्धी प्राप्त करा। हे यज्ञ तुम्हा लोकांसाठी इष्टफल नाना प्रकारचे भोग प्राप्त करते। म्हणजे अशा प्रकारे या मनुष्य संपूर्ण समाजामध्ये तुम्हाला तुमची जर वृद्धी करून घ्यायची असेल तर तुम्ही काय करा, अशा प्रकारच्या यज्ञाच्या द्वारे, मग ते जे यज्ञ तुम्ही करणार आहात ते कुठल्या आसक्ती रहित, कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये आसक्ती न ठेवता त्या जे आपण तुम्ही यज्ञ कराल त्याच यज्ञाच्या द्वारे तुम्ही काय व्हाल, वृद्धीला प्राप्त व्हाल, आणि त्याने त्याच यज्ञाच्या द्वारे तुम्हाला काय होईल, इष्टफल म्हणजे नाना प्रकारचे भोग, अनेक अशा प्रकारचे यज्ञानेच तुमचं कल्याण होईल, आणि त्याच यज्ञाद्वारे तुम्हाला नाना प्रकारच्या भोगांचे मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ती त्याच यज्ञ कर्माद्वारे होतील। आणि म्हणून अशा प्रकारे मग तुम्ही काय करा, मग त्याकरता तुम्ही देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेय परमवाप्स्यथ। म्हणजे अशा प्रकारे काय, तर अशा प्रकारे या कर्तव्य कर्मरूप यज्ञाद्वारे, या शास्त्रविहित कर्माच्या द्वारे तुम्ही काय करा, देवांची उन्नती करा। म्हणजे देवांना जे जे हविषान्य पाहिजे ते त्या यज्ञाद्वारे त्या देवतापर्यंत पोहोचवा। ते देवता लोक तुमच्याला लोकांची प्राणी अशा प्रकारे त्या देवतांना त्यांचा हविर्भाग प्राप्त झाला की ते काय होतील, तुमच्यावर प्रसन्न होतील, आणि तुमच्या प्रसन्न झाल्यानंतर तुम्हा लोकांची प्रगती करतील। म्हणून अशा प्रकारे परस्पराची उन्नती करून तुम्ही परमकल्याणास प्राप्त व्हाल। म्हणजे श्रेय परमवाप्स्यत परस्परं भावयन्तः। तुम्ही काय करा, यज्ञाद्वारे देवतांना हविषान्य देऊन टाका। हविषान्य देवतांना प्राप्त झाल्यानंतर देवता तुमच्या प्रसन्न होतील, आणि प्रसन्न झाल्यानंतर तुमची इच्छित वस्तू जी आहे त्या इच्छित वस्तू तुम्हाला देवता देत राहतील। अशा प्रकारे एकमेकांचं परस्परं भावयन्तः तुम्ही देवतांचं कल्याण करा, त्या देवता तुमचं कल्याण करत राहतील। अशा प्रकारे तुम्ही परस्पर एकमेकांचं कल्याण करत राहा। आचार्य या ठिकाणी सांगतात, देवान इंद्रादीन भावयन्तः वर्धयन्तः अनेन यज्ञेन ते देवाः भावयन्तु आप्यायन्तु वृष्ट्यादीना युवो युष्मान् एवं परस्परम् अन्योन्यं भावयन्तः श्रेयः परं मोक्षलक्षणं ज्ञानप्राप्तिक्रमेण अवस्थाप्यं स्वर्गं वा परं श्रेयः अवस्याथ। आपण लोक या यज्ञाद्वारे काय करा, तर आपण लोक या यज्ञाद्वारे इंद्रादी देवताचे उन्नत, म्हणजे ज्यावेळेस आपण देवतामध्ये यज्ञामध्ये हविष भाग ज्यावेळेस आपण यज्ञामध्ये काय करतो त्या ठिकाणी स्वाहा करतो, तो कुठे जातो, त्या देवतेंना त्या ठिकाणी प्राप्त होतो। आणि म्हणजे अशा प्रकारे त्या देवतेंना यज्ञामधील हविष भाग प्राप्त झाल्यानंतर त्या स्वर्गीय देवता काय होतात, आपल्यावर प्रसन्न होतात, आणि त्या एकदा आपल्यावर प्रसन्न झाल्या की ते आपल्याला आशीर्वाद देतात। आशीर्वाद दिल्यानंतर काय, म्हणून अशा प्रकारे आपण लोक यज्ञाद्वारे इंद्रादी देवतांची उन्नती करावं, ते देववृष्टीद्वारा आशीर्वाद देतात, म्हणजे ती चांगली वृष्टी करतील, व्यवस्थित वृष्टी करतील, देववृष्टीद्वारा तुमची उन्नती करते। म्हणजे योग्य वेळी ती वृष्टी झाली तरच ती वृष्टी फायद्याची आहे। जून जुलैमध्ये आता झालेली वृष्टी फायद्याची नाही। वृष्टी म्हणजे पाऊस योग्य वेळीस जर पडला
मे जून पासून सुरुवात झाली, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पडत राहिला तर तो आपल्याला फायद्याचा. आता जो पाऊस पडतो अवकाळी पाऊस ज्याला आपण म्हणतो, हा अवकाळी पाऊस आमच्या फायद्याचा नाही, हा आमच्या नुकसानकारकच ठरतो. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस देवता तुमच्या प्रसन्न होतील त्यावेळेस ते काय करतील, योग्य वेळेला योग्य वृष्टी त्या ठिकाणी करतील. आणि म्हणजे अशा प्रकारे ते देव वृष्टीद्वारा तुम्हाला उन्नत करतात, त्यातनं प्राप्त होणार धनधान्य संपदा आम्हाला प्राप्त होईल आणि त्यातनं आम्ही काय होऊ, आमचं कल्याण करून घेऊन तुम्हाला उन्नत करतील. अशा प्रकारे एक दुसऱ्याची प्रगती म्हणजे यज्ञातून देवतांना अविषभाग आपण देतो, त्याने देवता आमच्या प्रसन्न होतील आणि प्रसन्न झाल्यानंतर पुन्हा योग्य वेळेस वृष्टी करतील, त्याने पुन्हा आम्ही धनधान्य संपन्न होऊ, पुन्हा यज्ञादी कर्म करू, त्या यज्ञाकर्माच्या द्वारे पुन्हा देवता प्रसन्न होतील, योग्य वृष्टी धनधान्य संपत्ती, अशा प्रकारे परस्परम भावयंत हे असणारं सृष्टीचं चक्र. अशा प्रकारे एक दुसऱ्याची प्रगती उन्नती करत तुम्ही ज्ञानप्राप्तीद्वारा मोक्षरूप परमेश्वरास प्राप्त करतात. अथवा आणि अशा प्रकारे ज्यावेळेस आम्ही कर्म करत राहू, ती कर्म करत असताना जर का आम्ही ती कर्म कोणत्याही प्रकारच्या फला अपेक्षा न ठेवता केली तर निश्चितपणे ती कर्म आम्हाला मोक्ष रूपाकडे घेऊन जातील, अथवा त्या ठिकाणी फल इच्छित अनुषंगाने केली तर अथवा स्वर्गलोक प्राप्त करून देतील. म्हणजे अशा प्रकारे ती कर्म योगाचा असणारा अनुष्ठान एक स्वर्गलोकाची प्राप्ती अथवा मोक्षलोकाची प्राप्ती आम्हाला करून देतील. किंच इष्टान भोगान् वो देवाः दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यः यो भुङ्क्तेस्तेन एव सः असणारा 12वा श्लोक. अशा प्रकारे या देवतांनी आपल्याला जे काय दिलेलं आहे ते आपल्याला प्राप्त केल्यानंतर जो देवतांना ते अर्पण करत नाही, नैवेद्याने देवतांना देत नाही आणि काय करतो, स्वतःच ते खाण्याचा प्रयत्न करतो. यो भुंक्तेस तेन एव सः, त्याला या ठिकाणी तेन गीतेने म्हटलं, चोर म्हटलं की जो दिलेला परमेश्वराने आपल्याला दिलेला प्रसाद त्या परमेश्वराला अर्पण न करता जो खाण्याचा प्रयत्न करतो त्याला या ठिकाणी तेन अशी उपमा भगवंताने दिलेली आहे. या श्लोकाचा असणारा अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहू. 15वा अध्याय. बारापर्यंत झालेत ना.